दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी माझ्यासोबत उपस्थित आहे। सर, आपण पाहतो आहे निवडणुकीची तारीख जवळ आलेली आहे, तर या अनुषंगाने शासन प्रशासनाकडून कोणती तयारी करण्यात आलेली आहे याविषयी सांगा। दिनांक 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभेच्या मतदानाकरिता 79 दिग्रस विधानसभा मतदारसंघामध्ये प्रशासकीय यंत्रणा ही सज्ज झालेली आहे। त्यामध्ये सर्व पोलिंग पार्टीज व पोलीस प्रशासन मिळून साधारण एक 3000चा स्टाफ हा आम्ही आयडेंटिफाय केलेला आहे। तो दिग्रस विधानसभा मतदारसंघामध्ये असलेल्या 396 मतदान केंद्रांमध्ये आपल्या निवडणूक कर्तव्यावरती दिनांक 19 रोजी हा डिस्पॅच होणार आहे। मतदानाची प्रक्रिया पूर्ण करून दिनांक 20 रोजी हे सर्व पोलिंग स्टाफ्स आणि इतर स्टाफ हा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आर्नी रोड दारवा याच ठिकाणी आपल्या मतदान यंत्र व इतर कागदपत्रासहित हा रिसिव्हिंग सेंटरला उपलब्ध होणार आहे। सर, प्रत्यक्ष जर आपण पाहिलं मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर कशा प्रकारची सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, जेणेकरून मतदारांना कुठल्याही प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागणार नाही। 79 दिग्रस विधानसभा मतदारसंघामध्ये साधारण 3,45,869 एवढे मतदार हे दिनांक 20 रोजी मतदानामध्ये सहभाग घेणार आहेत। त्यामध्ये मतदारांच्या संख्येच्या अनुसार आम्ही जास्तीत जास्त मतदान केंद्रांपर्यंत सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामध्ये मतदारांना ह्या उन्हामध्ये जास्त वेळ रांगेमध्ये थांबायला लागू नये, त्यामुळे जवळपास 50% मतदान केंद्रामध्ये आम्ही निवारा शेड हे बांधण्याचं काम सुरू केलेलं आहे। त्याच्यामध्ये बेंचेस आणि खुर्च्या यांचीसुद्धा सुविधा केलेली आहे। मतदारांना पाण्याची सुविधासुद्धा तिथे उपलब्ध करून दिलेली आहे। त्याचबरोबर प्रत्येक मतदान केंद्रामध्ये हा वोटर हेल्पलाईन डेस्क आम्ही स्थापन केलेला आहे, जेथे प्रत्येक मतदाराला आपलं मतदान हे कोणत्या शाळेमध्ये आहे, त्यामध्ये कोणत्या खोली क्रमांकामध्ये आहे, आपला मतदार यादीतला अनुक्रमांकसुद्धा त्यांना शोधायला त्याद्वारे मदत होणार आहे। आपण जर पाहिलं तर दिग्रस विधानसभा मतदारसंघामध्ये दारवा, दिग्रस, नेर हे 3 तालुके समाविष्ट आहे। तर या संपूर्ण मतदारसंघामध्ये एकूण मतदाराची संख्या आणि मतदान केंद्र आणि मतदान यंत्राविषयीची आपल्याला काय माहिती देता येईल? 79 दिग्रस विधानसभा मतदारसंघामध्ये 396 मतदान केंद्र ही 3 तालुक्यामध्ये आहेत, दारवा, नेर आणि दिग्रस। यामध्ये 3,45,869 एवढे मतदार आहेत 79 दिग्रस विधानसभा मतदारसंघामध्ये। या ओव्हरऑल प्रक्रियेमध्ये 396 मतदान केंद्रामध्ये जे मतदान यंत्र पुरवायचे आहेत त्याच्यामध्ये बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट ह्याची पुरेशी संख्या आमच्याकडे उपलब्ध आहे। त्याचबरोबर काही मशीन्समध्ये जर मालफंक्शन झालं तर ते मशीन्स रिप्लेस करण्यासाठी रिझर्व मशीन्ससुद्धा आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत। या पूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राहावी, त्यामुळे या पूर्ण मशीनची कमिशनिंग प्रोसेस करण्याकामी जेव्हा प्रक्रिया सुरू होती त्यावेळी प्रत्येक उमेदवार आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांना याबाबत आम्ही अवगत केलेलं आहे। प्रत्येक उमेदवार आणि प्रत्येक उमेदवारांचे प्रतिनिधी यांना मतदान यंत्राचे क्रमांक माहिती आहेत, त्यांना ते कोणत्या वाहनातून हे मतदान केंद्रापर्यंत पोहोचणार आहेत याचीसुद्धा माहिती आम्ही ऑलरेडी दिलेली आहे। शेवटचा प्रश्न सर, आपण पाहतो आहे मतदानाचा टक्का हा पूर्वीच्या निवडणुकीवरून पाहतो आहे की मतदानाचा टक्का घसरलेला आहे। तर शासन प्रशासन स्तरावर विविध उपक्रम राबविले जात आहे, तर आपल्या मतदारसंघामध्ये कोणते उपक्रम राबविले आणि मतदाराने मतदान पूर्णता करावे यासाठी आपण काय आवाहन कराल? 79 दिग्रस विधानसभा मतदारसंघामध्ये 4 महिन्यापूर्वी जी लोकसभा निवडणूक संपन्न झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा 2019 लोकसभेच्या तुलनेमध्ये साधारण 2.5% हा मतदानाचा टक्का हा आम्ही वाढवलेला होता। त्याच्यामध्ये विविध स्वीप ॲक्टिव्हिटीज आम्ही घेतलेल्या होत्या आणि याचाच एक भाग म्हणून विधानसभेलासुद्धा आम्ही त्याचं अनुकरण करणार आहोत। जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आमच्या प्रशासकीय यंत्रणेद्वारे केला जात आहे। 3 तालुक्यामध्ये ग्रामविकास यंत्रणा आहे, नगरपरिषद यंत्रणा आहे, या विविध स्वीप ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहे। विविध पथनाट्य आम्ही आयोजित करत आहोत, विविध रॅलीज आम्ही आयोजित करत आहोत, विविध बॅनर्सद्वारे सुद्धा मतदारांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून आमचं टार्गेट आहे की किमान 75% मतदान हे 79 दिग्रस विधानसभा मतदारसंघामध्ये हे झालं पाहिजे, आवश्यक आहे।
एकोणऐंशी दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी यांनी आपल्याला माहिती दिली. कॅमेरामन संतोष इंगोलेसोबत मी सदानंद खिल्लारे, द बहुजन आवाज, दारवा.